आणखी एक राजकीय बातमी। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतीये। याचं कारण म्हणजे भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे। भुजबळांना भाजप प्रवेश देऊन देश पातळीवरील ओबीसी चेहरा करणार असा दावा दमानिया यांनी केला। दरम्यान दमानिया यांच्या दाव्यावरती मंत्री भुजबळांनी काय पलटवार केलेला आहे पाहूया। भाजपचा प्लॅन आहे की छगन भुजबळ यांना आपला देशभर पातळीवर त्यांना ओबीसी चेहरा बनवायचं। तर तेव्हा मला ते खरं वाटलं नाही आणि असं वाटलं की असे अनेक विषय निघतात आणि अशी वाफा उठतात, पण असं नसावं। कारण हाच भाजप आहे ज्यांनी त्यांच्या विरुद्ध एक PIL केलं होतं, म्हणजे जनहित याचिका केली होती त्यांच्या भ्रष्टाचाराचं सगळं पितळ उघड करण्यासाठी। आणि आज फक्त आणि फक्त राजकारण करायचं म्हणून अशा व्यक्तीला जर ते आता एक पूर्ण देश पातळीवर फेस करणार असतील ओबीसींचा, तर हे अतिशय धक्कादायक आहे। आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मला जे कळतं ते कधीही चुकीचं असू शकत नाही। ते भाजपच्या वाटेवर आहे तेवढं नक्की। मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाही आहे। ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे। आणि पार रामलीला मैदान, हरियाणा, पटना, जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या। त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मलाही अपेक्षा नाही आहे। आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या, मला काय कल्पना नाही का म्हणाल्या त्या, पण ठीक आहे। आता त्या म्हणाल्या तर असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही। दरम्यान अंजली दमानिया यांच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।